स्पेस लेखन आणि सादरीकरण मंजिरी कार्यकर. रियाने हाफ डेचं ॲप्लिकेशन टाकलं. लंच नंतर ती आणि तिची मैत्रीण वेदा एका सेमिनारला जाणार होत्या. नारी शक्ती या फेमिनिझमसाठी झटणाऱ्या ऑर्गनायझेशनतर्फे ते सेमिनार अवघ्या 10,000 रुपयांमध्ये स्त्रियांसाठी अरेंज केलं होतं. 10,000 रुपये ही रक्कम रिया किंवा वेदासाठी मोठी नव्हती. दोघी लाखांनी पगार घेत होत्या. त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं ते सेमिनार आणि सेमिनार घेत असणाऱ्या ललिता सहस्त्रबुद्धे मॅडम. त्यांचं भाषण फक्त सोशल मीडियावरच त्यांनी ऐकलं होतं. स्त्रियांचे मुद्दे अगदी तडफदार पद्धतीने त्या मांडतात. आजकालच्या गृहिणींपेक्षा नोकरदार स्त्रीवर अधिक ताण आहे. त्या ताणाचं व्यवस्थापन कसं करावं, आपल्या संसारातून, आपल्या कुटुंबातून आपली स्वतःची स्पेस कशी मिळवावी, या संबंधित ते सेमिनार होतं. लंच नंतर 1 मिनिटसुद्धा वाया न घालवता रिया आणि वेदा गोविंद नगरच्या दिशेने निघाल्या. एका प्रसिद्ध हॉटेलच्या टॉप फ्लोअरवर असलेल्या छोट्या हॉलमध्ये ते सेमिनार होतं. साधारण 20-25 बायकांचं बुकिंग झालेलं होतं. त्या दोघी आत शिरल्या तेव्हा बऱ्यापैकी खुर्च्या भरल्या होत्या. त्या दोघींनी सगळ्या बायकांना न्याहाळून घेतलं. सगळ्याजणी बऱ्यापैकी 25 ते 35 याच वयोगटातल्या असणार. सगळ्या नोकरदार दिसत होत्या. अनेक जणी जीन्समध्ये तर काही जणीच ट्रेंडी कुर्तीमध्ये आल्या होत्या. साडीमध्ये होत्या त्या तिथल्या प्रायोजक. केसांचा छान बन करून डार्क लिपस्टिक लावून येणाऱ्या जाणाऱ्या प्रेक्षकांचं त्या स्वागत करत होत्या. खांद्याला लावलेल्या साटिनचा बो आणि त्यावर नारी शक्ती असा प्रिंटेड बॅच लक्ष वेधून घेत होता. त्या दोघी थोड्या बावचळल्या आहेत हे पाहून त्यापैकी एक जण पुढे झाली. या मॅडम, नारी शक्ती मंचातर्फे आपलं स्वागत आहे. आपल्या सीट्स तिथे आहेत, असं म्हणत डावीकडच्या बाजूच्या 2 सीटकडे तिने हात दाखवला. कार्यक्रम तसा लवकरच सुरू झाला. ललिता मॅडम आल्यावर सगळ्यांनी उभं राहून त्यांना अभिवादन केलं. मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. आजकालच्या स्त्रियांचे प्रॉब्लेम्स पूर्वीच्या स्त्रियांपेक्षा कसे वेगळे आहेत, कुटुंबात त्यांच्यावर कसा ताण येतो, नोकरी आणि घर या दोन्ही बाजू सांभाळताना त्यांची कशी ओढाताण होते, या बाबतीत त्यांनी अगदी अचूक मुद्दे मांडले. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की सासरच्या मंडळींना सुनेचा पगार हवा असला तरी तिला आराम द्यायला मात्र नको आहे. म्हणजेच काय, तिने ऑफिसमध्ये पण काम करायचं आणि घरी येऊनसुद्धा घर गड्यासारखं राबत राहायचं, अशी त्यांची अपेक्षा असते. या लोकांना हेही कळत नाही की या नवीन झालेल्या मुलींना थोडं स्वातंत्र्य द्यावं, त्यांचा वेळ द्यावा, त्यांच्या पार्टनरबरोबर काही क्षण आनंदात घालवता यावेत म्हणून आपण आपली लुडबुड थोडी कमी करावी. यांचा मुलगा 30 वर्षांचा झाला तरी तो अल्लड, पण सुनेने मात्र 25शीतच मॅच्युअर्ड झालं पाहिजे, अशी यांची अपेक्षा असते. आल्या तिने घरात रुळलं पाहिजे, आदर्श सून झाली पाहिजे, अशा अपेक्षांनी ते तिच्याबरोबर वागत राहतात. आणि मग या कोवळ्या मुलींना, ज्यांनी लग्नाची, संसाराची अनेक सोनेरी स्वप्न पाहिलेली आहेत, ज्यांना नवऱ्याबरोबर आनंदाचे काही क्षण वेचायचे आहेत, नवऱ्याबरोबर 1-2 घडी आनंदाने घालवायच्या आहेत, त्या सगळ्या मुलींच्या स्वप्नांची राख रांगोळी करतात. यांना कळतही नाही की या मुलींना त्यांची स्पेस हवी असते. पण शेकडो वर्षांपासून समाजाची तीच मानसिकता आहे. आपण इथे त्यांना या गोष्टी का कळत नाही याच्यावर चर्चा करणार नाही, कारण कुणालाही दुसऱ्याच्या फायद्यामध्ये इंटरेस्ट नसतो. आपण आपल्या हक्कांसाठी लढायचं, आपलं स्वातंत्र्य आपण मिळवायचं, आपली स्पेस आपण निर्माण करायची. त्यासाठीच आत्तापर्यंत तुम्ही जो काही अन्याय सहन केला आहे, तुमच्यावर जे काही शांत राहण्याचे, संयम ठेवण्याचे, सहन करण्याचे संस्कार झालेले आहेत, ते तुम्हाला याच क्षणी सोडून द्यावे लागतील. त्या बेड्या तोडून टाकाव्या लागतील. सुखाचे 4 क्षण समोरचा जर खुशीने देत नसेल तर तुम्हाला ते स्वतःच मिळवावे लागतील. आपली स्पेस तुम्हालाच मिळवावी लागेल. बोला, नारी शक्तीचा विजय असो. भाषण संपलं तसा टाळ्यांचा कडकडाट झाला. वेदा आणि रिया भारावून बाहेर पडल्या. काय मस्त बोलल्या ना ललिता मॅडम, कौतुक करत रिया म्हणाली. हो ग,
एकदम अंगात शक्ती आल्यासारखं झालं. पण खरं सांगू रिया, ही शक्ती, हा जोश कधीपर्यंत टिकेल माहीत नाही. घरी गेले ना की घरच्यांसमोर बोलायची माझी हिंमतच होत नाही. माझ्या सासूबाई फार कडक आहेत, शिस्तीच्या आहेत. मोठ्या जावेच्या लग्नाला 5 वर्ष झाली, पण तरीही ती त्यांच्यासमोर अजूनही दबूनच असते. अगदी शांत असते. त्यामुळे मी जाऊन एकदम कशी काय क्रांती करणार असाच मला प्रश्न पडतो. वेदा म्हणाली. वेदा, यासाठीच तर आपण आज इथे आलो आहे. 10,000 रुपये खर्च करून त्या सगळ्यांची बोलणी ऐकून घ्यायची असती तर इथे आलोच का असतो? मॅडम काय म्हणाल्या माहिती आहेत ना, आपली स्पेस आपण मिळवायची. अगं, आपण इंडिपेंडंट वुमन आहोत. नवऱ्याबरोबर आपल्याला पार्टीला जायचं असेल, पिक्चरला जायचं असेल किंवा व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा असेल तर त्यात घरच्यांनी मध्ये नाक कशाला खुपसायचं? जे काही करतो ते आपण आपल्या पैशाने. आपल्या आनंदाची जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळे मी तर ठरवलंय, आता मी काही कुणाचं ऐकणार नाही. अगं, माझे सासू सासरेसुद्धा फार मध्ये मध्ये लुडबुड करत असतात गं. मी घरी गेले तर प्रश्न विचारून भंडावून सोडतील. आम्ही दोघांनी काही प्लॅन केला तर मोडता पाय घालतील. आम्ही काहीही ठरवलं तर त्यात काही ना काहीतरी बोलतीलच. आम्ही म्हटलं की आम्हाला मूवी पाहून नंतर डिनरला जायचं आहे तर म्हणतील, तुम्ही जा खुशाल मूवीला, पण दुपारच्या शोला. एवढ्या रात्री बाहेर राहणं बरोबर नाही. लवकर घरी या. अरे, आता आम्ही काय कुक्कुलं बाळ आहोत? आम्हालाही गोष्टी कळतात. आम्ही जर पार्टीला जाऊन आलो तर विहंगाच्या शर्टाचा, तोंडाचा वास घेऊन पाहतील. त्यांना भीती वाटत असते की हा ड्रिंक वगैरे तर घेऊन आला नाही ना. कुणाच्या पर्सनल लाईफमध्ये एवढं इंटरफिअरन्स बरोबर नाही गं. तो चांगल्या पोस्टवर काम करतो. महिन्यातून एकदा बिझनेस पार्टी असतेच. अशी ड्रिंक पार्टी होणं मग स्वाभाविक आहे की नाही? पण त्याला अगदी शाळकरी मुलासारखं वागवतात. लग्नाच्या आधी ठीक होतं, पण आता मला ते नाही आवडत. आम्हाला आमची स्पेस नको का? आता 1-2 दिवस तर माझ्या मागेच लागले आहेत. 31 डिसेंबरचा तुमचा काय प्लॅन आहे? किती दिवस सुट्टी आहे? तुम्ही सुट्टी घेणार आहात का? असं सारखं विचारत राहतात. आता आमचे प्लॅन आम्ही ह्यांना का सांगायचे? सांगायलाही हरकत नाही, पण सतत भीती वाटते गं. आम्ही कुठे जायचं म्हटलं तर आम्हीसुद्धा येतो असं म्हणून सुद्धा मोकळ्या होतील. त्यांचा काही भरवसा नाही. त्यांच्या या मध्ये मध्ये करण्याचा मला खरंच खूप कंटाळा आलाय. मी तर ठरवलंय, मॅडमनी सांगितलेली युक्ती मी लगेच अंमलात आणणार आहे. मी त्यांना माझ्या अपेक्षांचा मेल करणार आहे. तसं त्यांना ईमेल चेक करता येतात. टेक्नॉलॉजी वापरण्याच्या बाबतीत अगदी मॉडर्न, पण विचाराने आणि कृतीने मात्र अगदी रूढीवादी आहेत. त्यांचं कौतुक करायचं म्हटलं तर दिवसही पुरणार नाही. आणि हो, तूही मॅडमनी सांगितलेली एखादी टेक्निक वापरून तुझे विचार, तुझ्या अपेक्षा, तुझ्या भावना घरच्यांपर्यंत, एस्पेशली सासूपर्यंत पोहोचवणार आहेस. ओके, चल, ऑल द बेस्ट, रिया म्हणाली. उद्या शनिवार, परवा रविवार. आता आपली भेट डायरेक्ट सोमवारी, असं म्हणत दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला. घरी गेल्या गेल्या सासूबाईंनी रियाचं हसत मुखाने स्वागत केलं. काय गं, कसा काय दिवस गेला आज? अगं रिया, दुपारी तुला मी फोन केला होता, उचलला नाहीस तू. परवा आपल्या रियांशचा पहिला वाढदिवस आहे ना. शर्वरीने फोन केला होता. मी तुला म्हणणार होते, आज परस्पर ऑफिसमधून आपण त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला मार्केटमध्ये जाऊया का? म्हणजे आपण गिफ्ट घेतलं असतं आणि मग विहंगने आपल्या दोघींना पिकअप केलं असतं. येताना मस्तपैकी पाणीपुरी खाऊन आलो असतो बघ, आणि बाबांसाठी भेळपुरी पॅक करून घेतली असती. हसत हसत सासूबाई म्हणाल्या. झाली. आल्या आल्या यांची कटकट सुरू झाली. असं मनातल्या मनात म्हणत तोंड वेडंवाकडं करतच रिया तिच्या बेडरूममध्ये गेली. जरा म्हणून डोक्याला शांती नाही. अगदी बेडरूमचा दरवाजा बंद केला ना तरी काही ना काही कारण काढून माझी स्पेस डिस्टर्ब करायला येतीलच. आणि अगदी तसंच झालं. 5-1 मिनिटांनी सासूबाईंनी दरवाजा नॉक केलाच. रिया, तुझ्यासाठी चहा आणला होता, मस्तपैकी आलं घालून केलाय, बरं वाटेल तुला. रिया जाम वैतागली. नुसती भुणभुण चालवलेली असते. नकोय मला, मी थकली आहे, मला झोपू दे जरा. ती असं म्हणताच त्याने जास्तच काळजीने विचारलं, गोळी वगैरे देऊ का? पण रियाने आतून काही आवाज दिला नाही. तिच्या रागाचा पारा चढत होता. या प्रकरणाचा तिला सोक्षमोक्ष लावायचा होता. ती खरं तर विहंगाची वाट पाहत होती. आज वीकेंड आहे, त्याच्याबरोबर कुठेतरी बाहेर चायनीज खायला जाऊया.
आणि दिवस मस्तपैकी घालवूया. त्याला आजच्या सेमिनारबद्दल सांगायचं होतं, पण विहंग अजून आला नव्हता. बाहेर जाऊन कुणाशी बोलायची तिची इच्छा नव्हती. मग तिने लॅपटॉप काढला. ललिता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मेल करायचं ठरवलं. खरं तर ती व्हॉट्सॲपवर पण मेसेज पाठवू शकली असती, पण मेसेज मोठा होता आणि खरमरीत होता, त्यामुळे मेलच लिहावा असं तिने ठरवलं. शिवाय नोटिफिकेशन सासूबाईंच्या मोबाईलवर सुद्धा येतं. त्या मेलसुद्धा चेक करतात हे तिला माहीत होतं. मग तिने लिहायला सुरुवात केली. प्रिय मम्मी, तसं आज मला जे काही सांगायचं आहे ते तुमच्याशी बोलूनसुद्धा सांगता आलं असतं, पण मी मुद्दामच मेल करते आहे, कारण कदाचित सांगताना मी किंवा तुम्ही ऑकवर्ड होऊ नये असं मला वाटतं. मम्मी, आमच्या लग्नाला आता 3 महिने पूर्ण झाले, पण तरीही मला असं वाटतं की मी विहंगला अजून नीट ओळखलेलं नाही. नवीन जोडप्यांमध्ये हवेत तसे गोड गुलाबी क्षण आमच्या वाट्याला अजून आलेले नाहीत. अरेंज मॅरेज असल्यामुळे आणि त्यातही साखरपुडा आणि लग्नात फारच कमी गॅप असल्यामुळे लग्नाच्या आधीसुद्धा आमचं तसं बोलणं फिरणं झालं नाही. सुट्टीचे प्रॉब्लेम्स असल्यामुळे हनीमूनसुद्धा अगदी 4 दिवसातच आटपला. त्यानंतर आपल्या घराचं शिफ्टिंग, नातेवाईकांकडे जाणं या गडबडीत आम्हाला आमचा वेळ मिळाला नाही. आठवडाभर आम्ही दोघंही बिझीच असतो. त्यात एखादा शनिवार रविवार बाहेर कुठे जायचं म्हटलं तर त्यातही तुमचे काहीतरी प्लॅन्स असतात. एकतर तुम्हाला तुमच्या बहिणीकडे जायचं असतं किंवा तुमचे किंवा बाबांचे मेडिकल चेकअप्स असतात. आम्ही कुठे जायचं म्हटलं तर तुमच्या भारंभार सूचना असतात. विहंगला बाहेरच्या पनीरची ॲलर्जी आहे, तेव्हा शक्यतो अशा डिश खाऊ नका. रात्री फार बाहेर उशिरापर्यंत थांबू नका. डान्स पार्टी, डिस्को पार्टी या गोष्टी बऱ्या नाहीत. कधी मला काही करायचं म्हटलं, अगदी नूडल्ससुद्धा, तरी तुमच्या सूचना. किचन सतत तुमच्याच ताब्यात. मी कोणते कपडे घालायचे यासाठी मला तुमचं सजेशन्स नको असतं, पण तरी तुम्ही आवर्जून देता. साडीत तू गोड दिसतेस असं म्हणत साडी नेसायचा फार आग्रह करता. मला नाही आवडत ते. तुम्हाला तुमचे प्रोग्राम ठरवायचे असतात. आता हेच पहा ना, तुम्हाला शनिवार रविवार पत्त्यांचा डाव मांडायचा असतो किंवा कॅरम खेळायचा असतो, पण खरं सांगते त्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. तुमचं मन राखण्यासाठी मी 2-3 वेळेस खेळले, पण आता मी रिक्वेस्ट करते, यापुढे मला या गोष्टींसाठी पुन्हा आग्रह करू नका. आम्हाला आमची स्पेस द्या. खाण्यापिण्याच्या आवडी आमच्यावर लादू नका. तुम्हाला नूडल्स खायचे नसतील ना तर नका खाऊ, पण निदान आम्ही आमच्यासाठी केले असतील तर त्याला अनहेल्दी म्हणून नावं ठेवू नका. आम्हाला आमचा वेळ एन्जॉय करू दे. शॉपिंग वगैरे गोष्टी तुम्ही आणि बाबा मॅनेज करू शकता. तेव्हा प्लीज मी तुमच्याबरोबर येण्याचा हट्ट धरू नका, कारण त्यात मला अजिबात रस नाही. ऑफिसमधून आल्यानंतर किमान अर्धा तास मला शांतता हवी असते, पण कोणत्या ना कोणत्या कारणावरून तुम्ही बेडरूमचा दरवाजा वाजवून मला डिस्टर्ब करता, तेव्हा मला भयंकर त्रास होतो. ऑफिसमध्ये काय घडलं किंवा माझ्या आणि विहंगमध्ये काही प्रॉब्लेम आहे का हे तुम्हाला मी का सांगावं. आम्हाला लेट नाईट फिरायला आवडतं. रात्री मूव्ही पाहून बाहेर डिनर करायला सुद्धा आवडतं. पार्टी करायला आवडतात, कारण आमच्या जनरेशनसाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप नॉर्मल आहेत. आमच्या आनंदाची ती व्याख्या आहे. तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्ही त्याच्या आड येत जाऊ नका. आम्ही दोघेही चांगले कमवते आहोत, तेव्हा पैसा जपून वापरा. हा मंत्र सतत आमच्या कानावर आदळू नका. आम्हाला आमचं आयुष्य आमच्या पद्धतीने जगू दे. थोडक्यात काय, आम्हाला आमची प्रायव्हसी आणि स्पेस द्या. कदाचित हे वाचून तुम्हाला माझा राग येईल, पण मी जे लिहिलं आहे त्यातली एक एक गोष्ट खरी आहे. मी खूप स्ट्रेट फॉरवर्ड मुलगी आहे. उगीच एखादी गोष्ट गोड गोड घोळवून मला बोलता येत नाही. या सगळ्या गोष्टींचा मला मनस्ताप होत होता, पण कसं सांगावं हे कळत नव्हतं. सुदैवाने आज नारी शक्तीचं सेमिनार केलं आणि मला माझा मार्ग मिळाला. मी सांगितलेल्या सूचनांचा तुम्ही नक्की विचार कराल आणि त्याप्रमाणे स्वतःच्या वागण्यात बदल कराल अशी आशा करते. मेल तिने सेंड करून टाकला आणि मगच ती बेडरूमच्या बाहेर आली आणि पाहते तर काय, विहंग हसत खेळत आईबाबांबरोबर गप्पा मारत बसला होता. तिला जाम चीड आली. मी कधीपासून याची वाट पाहते आणि हा इथे खुशाल याच्या आईबाबांबरोबर गप्पा मारत बसलाय. ती रागाने विहंगकडे पाहू लागली. तेवढ्यात आई म्हणाल्या, हे बघ रिया पण आली. रिया, बरं वाटतंय का तुला?
थोडा तरी आराम झाला का तुझा? अगं विहंग मगाशीच आला. सरळ बेडरूममध्ये जात होता. मग मीच म्हटलं, रियाचं जरा डोकं दुखतंय, तिला पडू दे, तिला अजिबात डिस्टर्ब करायला जाऊ नकोस. मग आम्ही तिघं इथेच गप्पा मारत बसलो. मी कढी भात करणार होते, पण विहंग म्हणाला, आज कोणी काही करू नका, आज आपण बाहेरून मागवूया. बाबांना असंही आमंत्रणची व्हेज थाळी खायची इच्छा होतीच. मग आपल्या सगळ्यांसाठीच बाहेरून जेवण मागवलंय. आज ना आपण मस्तपैकी मेंढी कोट खेळू. काय म्हणतेस? आनंदाने त्या म्हणाल्या. अगदी चालेल आई, उड्या मारत विहंग पण म्हणाला. आमंत्रणची व्हेज थाळी अगदी मस्त असते. मस्तपैकी जेवण जेवूया आणि कोणता तरी पिक्चर लावूया आणि मग मेंढीकोटचे डाव टाकूया. मस्त एन्जॉय करू. विहंग आनंदाने बोलत होता. पण रियाचा मात्र पारा वाढत चालला होता. नाही खेळायचंय मला, माझं अजूनही डोकं दुखतंय आणि मला जेवणही नको, मला शांतपणे झोपू देत, असं म्हणत ती तणतणतच बेडरूममध्ये गेली. दरवाजा आपटला. बेडवर पडून राहिली. तिने मनातल्या मनात आखलेला प्लॅन पूर्ण बारगळला होता आणि याही वेळेस सासूबाईंचा पुढे पुढे करण्याचा, लुडबुड करण्याचा तिला भयंकर राग आला होता. तरी रात्री एक दोनदा जेवण आल्यानंतर सासूबाईंनी विचारलं, अगं थोडं तरी खाऊन घे, पण तिने रागानेच नको असं सांगितलं. बाहेर त्या तिघांच्या हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता. ती मात्र अजिबात बाहेर गेली नाही. उलट रात्री विहंग आला तेव्हा मात्र दोघांचं चांगलंच जुंपलं. तुला माझ्यासाठी वेळ नसतो, पूर्ण वेळ तू तुझ्या आईबाबांबरोबरच रमलेला आहेस. शेवटी मग विहंगाने तिला सॉरी म्हणत मनवलं आणि उद्या आपण ओव्हरनाईट एखाद्या रिसॉर्टवर राहायला जाऊ असं प्रॉमिस केलं. तेव्हा ती शांत झाली. सकाळी उठल्या उठल्या विहंगने आम्ही बाहेर चाललोय अशी बातमी दिली आणि सासूबाईंना आश्चर्य वाटलं. अरे अगोदर सांगितलं असतं तर इडलीसाठी एवढं पीठ भिजवलं नसतं. बरं बरं, मूड झालाय ना, मग या जाऊन, पण काळजी घ्या हां, अलीकडे कसल्या कसल्या साथी चालू आहेत म्हणून म्हणते. रियाला मजा येत होती. 2 दिवस आता कुणाचीच कटकट नाही. 2 दिवस तिने विहंगबरोबर जाम मजा केली. रात्री रविवारी घरी यायला थोडा उशीरच झाला. पाठवलेल्या मेलबद्दल ती पूर्णपणे विसरून गेली. सोमवारी सकाळी विहंग आणि ती ऑफिसमध्ये घाई गडबडीने बाहेर पडले. ऑफिसमध्ये वेदाला पाहून मात्र तिला त्या सेमिनारबद्दल आणि पाठवलेल्या मेलबद्दल आठवलं. तेव्हा मग तिने आपला मेलबॉक्स चेक केला, पण सासूबाईंचा काहीच रिप्लाय नव्हता. यांनी वाचला असेल ना मेल, अशीच तिला शंका आली. तिने वेदाच्या खुर्चीवर पाहिलं. वेदाची पर्स तर होती, पण ती मात्र सीटवर नव्हती. बहुतेक कॉफी मशीनच्या इथे असेल असा विचार करत तीही कॉफी घ्यायला गेली. तेव्हा पाहिलं तिथे खुर्चीवर बसून वेदा खूप रडत होती. अगं वेदा, काय झालं? घाईघाईने रियाने विचारलं. वेदा आणखीनच रडू लागली. अगं काय सांगायचं, सगळा गेम उलटला. सेमिनारमध्ये सांगितल्याप्रमाणे हिम्मत करून मी सासूबाईंशी बोलले. मी सरळ जाऊन म्हणाले, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही आमच्या संसारात खूप ढवळाढवळ करता. आम्हाला आमची स्पेस हवी आहे. त्याही मग खूप चिडल्या आणि म्हणाल्या, स्पेस बीसची नाटकं इथे नकोत. स्पेस हवी असेल तर इथून उडायचं आणि आकाशावरच्या स्पेसमध्ये जायचं. तुला जमत असेल तर हा, नाहीतर निघ माहेरी. मग सासूबाईंनी माझी तक्रार मिस्टरांकडे केली. तेही खूप भडकले. अगं तुला काही प्रॉब्लेम होता, बोलायचं होतं, सांगायचं होतं तर आधी मला सांगायचं ना. डायरेक्ट काही कारण नसताना आईशी असं आगाऊपणे जाऊन का बोललीस? अगं आपल्या घरी आई थोडी शिस्तीची आहे मान्य, पण तेवढंच. बाकी काय त्रास आहे आपल्याला? खाण्यापिण्याबद्दल, कपडे घालण्याबद्दल कधी कोणती रेस्ट्रिक्शन्स आहेत का? तुला माहेरी जायला आईने कधी अडवलं आहे का? नाही ना. मग अगं नाही म्हटलं तरी आपली वेगळी रूम आहे. आईबाबांना पटत नाही पैसा उडवलेला, पण तरी कधी आपण फिरायला जातोच ना. त्यांनी आपल्याला कधी अडवलं आहे का? अगं ते वेगळ्या पिढीचे आहेत, त्यांचे विचार वेगळे आहेत. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं आहे ना, त्यातला 10%सुद्धा मोकळेपणा त्यांनी अनुभवलेला नसेल त्यांच्या आयुष्यात. आपलं इतकं छान चाललं आहे, अजून वेगळी स्पेस ती काय हवी? आणि विसरू नकोस, आपण भारतात राहतो मॅडम, फॉरेनमध्ये नाही. उगीच काहीतरी त्या सेमिनारचं खूळ डोक्यात घेऊन आलीस. त्या ललिता सहस्त्रबुद्धेंना मी चांगलं ओळखतो. माझ्या मित्राच्या सोसायटीत राहतात. त्यांचा स्वतःचा तर डिवोर्स झालाच आहे.
तोही एकदा नाही दोनदा. दोन्ही नवऱ्याकडून मस्तपैकी पोटगी घेतात. त्यांचं छान चाललंय आणि तू कुठे त्यांच्या नादाला लागत बसलीस? संसार म्हटला तर सगळीकडे थोडीफार ॲडजस्टमेंट करावी लागते ग. तुला वाटतं वहिनी किती शांत असते, पण जेव्हा महत्त्वाचे डिसिजन घ्यायचे असतात तेव्हा आई वहिनीला विचारल्याशिवाय एकही गोष्ट करत नाही. मुळात शांत राहणं हा वहिनीचा स्वभाव आहे. त्यात आईचं स्ट्रिक्ट असण्याचा काहीच प्रश्न नाही. आणि आई फक्त सुनांसाठी स्ट्रिक्ट नाही, आम्हा मुलांसाठी सुद्धा तेवढीच स्ट्रिक्ट आहे. स्ट्रिक्ट म्हणजे तरी काय? घराची शिस्त पाळणं. प्रत्येक घराची काहीतरी शिस्त असते, ती सगळ्यांनी पाळावी एवढीच तिची माफक अपेक्षा असते. जसं की लवकर उठणं, देवपूजा करणं, सण समारंभांना मुलांनी सुट्ट्या घेणं, त्या दिवशी सुनांनी साड्या नेसणं, दागिने घालणं, बस. त्यात एवढा आकांड तांडव करायची काय गरज? झालं ते झालं. आता मला काय वाटतं, आजचा दिवस जाऊ दे. सोमवारी आपण दोघांनी आईबाबांना जाऊन सॉरी म्हणूया आणि प्रश्न मिटवून टाकूया. रडत रडत वेदा सांगत होती. खरंच सांगते रिया, उगीच त्या ललिता मॅडमच्या नादी लागलो. जे चाललं होतं ते बरं होतं. कधी काही हवं असलं की बोलून सुटतात ग प्रश्न. उगीच घरातल्या घरात हक्काच्या मागण्या करायच्या, मोर्चा काढल्यासारखं भांडत राहायचं. काही करायची गरज नव्हती हे सगळं. आजच आम्ही सासूबाईंना सॉरी बोलणार आहोत. अगं कशाही असल्या तरी प्रेमळ आहेत. माझ्या मदतीला नेहमीच धावून येतात. त्या समजून घेतील. वेदाचं बोलणं ऐकून आता रियाला सुद्धा टेन्शन येऊ लागलं होतं. मम्मींना सुद्धा आपला मेल पोचला असेल आणि आपला हा मेल जर विहंगने वाचला तर त्याला आपल्याबद्दल काय वाटेल? तिने स्वतःचा मेल बॉक्स पुन्हा चेक केला. त्याच्यावर काहीच रिप्लाय आला नव्हता. कामात मग तिचं लक्ष लागेना. आपण फारच मूर्खपणा करून बसलो असं तिला वाटू लागलं. संध्याकाळी ती जेव्हा घरी गेली तेव्हा ती चांगली घाबरली होती. आता काय काय ऐकायला लागेल? भांडणं होतील का? आपण नुसतं ऐकून घ्यायचं की परत उलट बोलायचं? काहीच ठरत नव्हतं. तिने बेल वाजवली तसं दरवाजा सासऱ्यांनी उघडला. हलकीशी स्माईल देऊन ते पुन्हा सोफ्यावर जाऊन बसले. त्यांच्या हातात पेपर होता. त्यांनी पेपरमध्ये मान खूप असली. सासूबाईंनी मान वर करून पाहिलं आणि पुन्हा भाजी निवडत बसल्या. काय ग बेटा, दिवस कसा गेला? आपल्यासाठी गरम गरम भजी करू का? आणि तुला आल्याचा चहा टाकू का? काही विचारलं नाही. तीही मग निमूटपणे बेडरूममध्ये गेली. 10-15 मिनटं झाली तरी चहा घेऊन दरवाजा नॉक करत सासूबाई आल्या नाहीत. मग मात्र ती चांगलीच धास्तावली. तिला वाईट वाटू लागलं. आपणच जाऊन काहीतरी बोलावं म्हणून ती बाहेर आली तर दोघेही नव्हते. कुठे गेले असावेत हे? फोन करून विचारावं का? असा विचार करत ती आत गेली. फोन तिच्या ड्रेसिंग टेबलवर होता. तो तिने उचलला. तेवढ्यात तिचं लक्ष एका फुलस्केप पेपरकडे गेलं. पेपर उचलून पाहिला तर ते पत्र होतं. प्रिय रिया, तुझा मेल मिळाला. तुझ्या स्पष्ट स्वभावाचं कौतुक वाटलं. आमच्या एवढ्या गोष्टी तुला खटकतायत हे वाचून मात्र धक्का बसला. कारण आमचा उद्देश तुला त्रास व्हावा असा कधी नव्हता बेटा. उलट या घरात तुला परकं वाटू नये म्हणून आमची सगळी धडपड चालली होती. आमचा स्वतःचा वेळ काढून, प्रसंगी आमची कामं बाजूला ठेवून आम्ही तुझ्याशी बोलायचा तुला कम्फर्टेबल वाटावं यासाठीचा निष्फळ प्रयत्न करत होतो. कारण सासरी गेल्यानंतर मुलींना एकटं एकटं वाटतं. हे मी स्वतः तर अनुभवलं आहेच, पण माझ्या मुलीने, शर्वरीने सुद्धा तिच्या सासरी अनुभवलं आहे. बेटा, आमची मुलगी शर्वरी सासरहून जेव्हा पहिल्यांदा माहेरी म्हणजे आपल्याकडे आली होती ना, तेव्हा ती आमच्यापाशी खूप रडली होती. तिच्या घरी तिच्या सासूबाई फार स्ट्रिक्ट आहेत. सगळी कामं त्यांना त्यांच्या पद्धतीने करून हवी असतात. त्यांच्या घरात हसणं, खेळणं, एकमेकांशी बोलणं हा प्रकारच नाही. बोलणं होतं ते कामापुरती. कोणताही निर्णय घ्यायचा म्हटला तर सुनांना फार मत नसतं. तिच्या हातून एखादी चूक झाली तर त्या सगळ्यांसमोर पटकन बोलून दाखवतात. सुरुवातीला तिने सगळं ऐकून घेतलं. तिचा मनस्ताप वाढू लागला. पण हळूहळू मी तिला समजावलं की शांतपणे या गोष्टी सासूबाईंशी बोल. मग तिने तिच्या या सगळ्या गोष्टी मिस्टरांकडे बोलून दाखवल्या. अगदी शांतपणे, समजूतदारपणे सासूबाईंनासुद्धा त्यांची चूक दाखवून दिली. एका रात्रीत सगळं बदलणं शक्य नाही, पण हळूहळू का होईना त्या बदलल्या. त्यांचं घर बदललं. हा सगळा त्रास तुझ्या वाटेला येऊ नये असं आम्हाला मनापासून वाटत होतं. तिच्यासारखं या घरात
तुला एकटं एकटं वाटू नये म्हणून आम्ही मध्ये मध्ये गप्पा मारायला यायचो. त्यात तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब करायचा आमचा कधीच हेतू नव्हता. विहंग तुझा नवरा आत्ता झाला आहे, पण तो माझा मुलगा गेली 28 वर्षांपासून आहे. तुला तुम्हा दोघांमध्ये आम्ही नको असं म्हणालीस. तुम्हाला तुमची तुमची प्रायव्हसी हवी. मग ती प्रायव्हसी आम्हालासुद्धा हवी असंही मी म्हणू शकते. कारण तू यायच्या आधी आमचं कुटुंब, मी, हे आणि आमचा मुलगा होता. तू बाहेरून आलेली आहेस. आम्ही म्हणजे आम्ही दोघं व आमचा मुलगा गप्पा मारत असताना, हॉटेलमध्ये जाताना, फिरायला जाताना तूही आम्हाला नको, कारण त्याने आमच्या कुटुंबाची प्रायव्हसी डिस्टर्ब होते असंही मी म्हणू शकते. पण मी तसं म्हणणार नाही, कारण स्पष्टपणा आणि उद्धटपणा यात फार बारीक लाईन असते हे मला समजतं. तू नूडल्स बनवले तर ते अनहेल्दी आहेत असं मी सांगते, कारण ते खरंच अनहेल्दी असतात. या घरात नूडल्स सोडून दुसरा कोणता हेल्दी पदार्थ तू आजपर्यंत बनवला आहेस? चांगले पदार्थ बनवायला शिक असं सुचवायचा मी अनेकदा प्रयत्न केला. फक्त सुचवायचा प्रयत्न, टोमणे मारून तुला दुखवायचा नाही. पण माझ्या सौजन्याचा अर्थ तुला कधी कळलाच नाही. तुला वाटतं की तुम्ही पबमध्ये जाता, डिस्को पार्टीला जाता, हे मॉडर्नपणाचं लक्षण आहे. पण आमच्यासारख्या मागच्या पिढीला त्या सगळ्या गोष्टी थेरच वाटतात. आणि खरं सांगू, ती थेरच आहेत. ड्रिंक पार्टी करून बिझनेस मिळणार असेल तर 4 पैसे कमी कमव, पण दारूच्या आहारी जाऊ नकोस असे सांगणारे आम्ही आईवडील आहोत. ही गोष्ट तुला खटकत असेल तर खुशाल खटकू दे, पण माझ्या मुलाच्या भल्यासाठी मरेपर्यंत माझा हा स्टँड मी कधीच बदलणार नाही. आम्ही तुमच्याबरोबर येतो हे तुला खटकतं, पण आम्हाला आमच्या मुलांबरोबर जाण्याचा अभिमान वाटतो. रियांश आमचा नातू आहे. त्याला गिफ्ट घ्यायला जाणं आमच्यासाठी जड नव्हतं, अगदी फिजिकली आणि फायनान्शियली सुद्धा. पण आपण सगळ्यांनी मिळून आपल्या कुटुंबाकडून एक छान गिफ्ट द्यावं, म्हणजे शर्वरीला पण बरं वाटेल असं मला वाटलं. विहंगला ऑफिसमधून उशीर होतो, त्यामुळे त्याच्याबरोबर तुला बाहेर जाता येत नाही. तुला खट्टा मिठा हॉटेलची पाणीपुरी आवडते, म्हणूनच शॉपिंगचं निमित्त काढून तुला ती पाणीपुरी खायला मी घेऊन जाणार होते. पण तुला वाटलं की मी तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब करते आहे. मी तुला 31 डिसेंबरचे प्लॅन विचारत होते, म्हणून तुला राग आला. तुला कदाचित वाटलं असेल की तुमच्या प्लॅनमध्ये आम्हीसुद्धा सहभागी होणार आहोत, पण तसं नव्हतं. आम्हा दोघांना तुम्हाला गोव्याच्या ट्रिपचं सरप्राईज पॅकेज गिफ्ट करायचं होतं, म्हणून तुमची अवेलेबिलिटी आणि सुट्टी आम्ही विचारत होतो. पण तुला ती आमची लुडबुड वाटली. मुळात आपलं सुख कशात आहे हेच तुला ओळखता आलेलं नाही बेटा. अगं, आपलं सुख मागायच्या आधी आपण दुसऱ्याला तर दुखवत नाही ना, हे पाहणं खूप जरुरी असतं. पण असो, तुझे हक्क आणि अपेक्षा मोकळेपणाने बोलण्याची हिंमत तू दाखवलीस, त्याबद्दल तुझं कौतुकच. हे सगळं करायची हिंमत नारी शक्ती सेमिनारमुळे आली हे ऐकून तर जास्तच छान वाटलं. हे असंच सुख जगातल्या, किमान आपल्या जवळपासच्या आणि कुटुंबातल्या सगळ्या सुनांना मिळायला हवं असं मला मनापासून वाटतं. म्हणूनच तुझ्या भावजाईला पण मी ते सेमिनार करायला सांगणार आहे. तीसुद्धा तुझ्यासारखी बोल्ड झाली पाहिजे ना, म्हणजे तीही तुझ्या आईला असाच मेल पाठवेल. त्याने होईल काय, तुझ्या आईमुळे तुझ्या वहिनीला जो काही त्रास होतो तो होणार नाही. असं केल्यामुळे त्या दोघींचे संबंध चांगलेच सुधारतील आणि मग सगळं कसं छान छान गोड गोड होईल. तुला आमच्या आपुलकीच्या बोलण्याने एनर्जी मिळेल असं वाटलेलं, पण तुला एनर्जी नाही, उलट आमची ॲलर्जी आहे हे नुकतंच कळलं. असो, मुळात पती पत्नीच्या आनंदाची नक्की व्याख्या काय हे तरी तुला माहीत आहे का गं? पती पत्नीच्या नात्यातला आनंद हा 4 चौघात राहून चोरायचा असतो, घरातल्यांसोबत एकत्र राहून टिपायचा असतो. अगं, नुसतंच स्वातंत्र्य मिळालं ना की आनंद मिळतो असं नाही. स्वातंत्र्य मिळालं आणि तू म्हणतेस तशी सहजासहजी स्पेस मिळाली की सगळंच जनरल आणि नॉर्मल होऊन जातं. त्या क्षणाचं नाविन्य वेगळेपण उरतच नाही. उदाहरणार्थ, तुम्ही जीन्स घालता, त्यात नवीन काय, त्यात वेगळा आनंद काय? जीन्स घालण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला अगोदरच मिळालेलं आहे, पण तो आनंद आमच्या पिढीने उपभोगलेला आहे. आम्ही एकदा फिरायला गेलो होतो तेव्हा घरच्यांपासून चोरून लपवून जीन्स घातली होती मी. त्यात काही वेगळाच आनंद होता, नाविन्य होतं. मुळात आनंद म्हणतात तो फक्त स्वातंत्र्य मिळवून आणि हक्क गाजवून नाही मिळत.
त्याच्या मागे जबाबदारी आणि कर्तव्य यांची सुद्धा चाकं हवीत. जसं दोन्ही पायांनी एकदम चालता येत नाही. एक पाय जमिनीवर ठेवावा लागतो आणि मगच दुसरा पाय उचलावा लागतो. तसंच जेव्हा कर्तव्याचा आणि जबाबदारीचा पाय जमिनीवर असतो तेव्हाच हक्काचा दुसरा पाय उचलण्याची तुम्हाला मुभा असते. दोन्ही हक्काचेच पाय उचलायचे म्हटलं तर चालता यायचं नाही, पडणंच होईल. फार मला काही बोलायचं नाही. नातं टिकवण्यासाठी आम्ही काय काय केलं याचा पाढासुद्धा वाचायचा नाही. विहंगशी कसं वागायचं ते आम्ही आमचं ठरवू. पण त्याचबरोबर तुझ्या अपेक्षासुद्धा पूर्ण होतील याचीसुद्धा आता यानंतर काळजी घेऊ. आज नंतर आमच्या बोलण्याचा, वागण्याचा आणि प्रायव्हसी डिस्टर्ब करण्याचा तुला अजिबात त्रास होणार नाही. तुला हवी तशीच तुझी स्पेस मिळेल याची मी गॅरंटी देते. पण अगदी खरं सांगते, आम्हाला घरच्यांची लुडबुड नको, प्रायव्हसी हवी, आमची स्पेस हवी. या टोकाच्या वागण्यामुळे माणूस अगदी एकटा पडत चालला आहे. म्हणूनच तर जगात 7 बिलियन लोक असूनही आपण मुख्य करून तुमची नवीन पिढी शेअर करायला कोणी नाही, मन मोकळं करायला कोणी नाही. म्हणूनच तर ChatGPTशी तुम्ही बोलता. हे मानवजातीचं दुर्दैव नाही का? मेल आला म्हणून मी मेलनेच प्रत्युत्तर करू शकले असते, पण मुद्दाम पत्राचं माध्यम निवडलं. कारण एक एक शब्द विचार करून जपून कागदावर उतरवायचा होता. प्रत्येक गोष्ट डिलीट करता येत नाही ना. मनावर ती कायमची कोरली जाते. आजपर्यंत आमच्या वागण्याने तुला जो त्रास झाला त्याबद्दल सॉरी. पुन्हा होणार नाही याची हमी. पत्र वाचून तुला आनंदच होईल अशी अपेक्षा करत पत्र संपवते. तुमची मम्मी. पत्र वाचून रिया अगदी ढवळून निघाली होती. आज आई बाबा तिच्याशी बोलले नव्हते. त्यांनी कटकट केली नव्हती. तिचं प्लॅनिंग विचारलं नव्हतं की दिवस कसा गेला याची चौकशी केली नव्हती. पण ती शांतता तिला सहनच झाली नाही. आपल्या संसाराकडून नेमक्या अपेक्षा काय आहेत याचा कोणताही सारासार विचार न करता आपण सरळ तो मेल पाठवून दिला. याचा तिला आता पश्चाताप होऊ लागला. आपल्यामुळे आई बाबा किती हर्ट झाले, पण तरीही कोणतीही भांडणं न काढता, कोणत्याही कटू शब्दात टोमणे न मारता त्यांनी आपले विचार पत्रामार्फत पोचवले. हा खरा स्पष्ट वक्तेपणा. आपलं वागणं उथळपणाचं होतं आणि थोडं उद्धटपणाचं. आपलं चुकलं. मुळात आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या तरी त्यातून आपल्याला आनंद मिळणार नाही. कारण सहज सोप्या आलेल्या स्वातंत्र्याने कधीच आनंद मिळत नसतो. आनंद हा मिळवायचा असतो, चोरायचा असतो, टिपायचा असतो. गर्दीतून आपल्या नवऱ्या बायकोच्या नात्याचा एकांत शोधायचा असतो. त्यातच खरी गंमत असते. आईबाबांचं लक्ष नाही हे पाहून कधी विहंगने तिला भरवलेला घास, सगळेजण TV पाहत असताना मध्ये तिच्याकडे पाहून मारलेला डोळा, हे सगळे क्षण चोरलेले होते, पण किती आनंदाचे होते. आपण विहंगासाठी आणलेला शर्ट पाहून आईबाबांनी केलेली चेष्टा मस्करी किती छान होती. अनेक गडबडीच्या क्षणातून मिळते ती स्पेस. कुटुंबाला डावलून आयुष्यभरासाठी मिळवलेला मोकळेपणा फक्त पोकळीच निर्माण करतो. तिथून स्पेस कशी मिळणार? पोकळीतून फक्त पोकळीच निर्माण होते, स्पेस नाही. आई बाबा सॉरी, माझं चुकलं. मला ही अशी नात्यांमध्ये पोकळी निर्माण करणारी स्पेस नको. संसारात राहून, घरच्यांमध्ये राहून नवरा बायकोच्या नात्याची मजा लुटायची आहे मला. फॅमिलीत राहून नवऱ्याबरोबरचा आनंद चोरायचा आहे मला. आमच्या दोघांकडे पाहून तुमचं खाकरणं, चिडवणं यात खरा आनंद आहे हे समजलं आहे मला. आमच्या नात्यातलं हे तारुण्य, नाविन्य कायम टिकलं पाहिजे. असं एकटं एकटं प्रायव्हेट राहून खरंच मजा नाही. कारण नात्याने घराला घरपण येतं. 4 चौघांमध्ये राहून मिळतो तो एकांत आणि वेगळं राहून येतो तो एकटेपणा. माणसं तोडून मिळणारा एकटेपणा नको आहे मला. माणसांमध्ये राहून मिळणारा गोड गुलाबी एकांत हवा आहे. आमच्या एकांताचं सेलिब्रेशन करणारी एवढी गोड माणसं जवळ असताना आता मला त्यांच्यापासून अजिबात दूर जायची इच्छा नाही. ज्या स्पेसमध्ये फक्त रितेपणा आहे ती स्पेस नकोच मला. उलट मला माझ्या रिकाम्या स्पेसमध्ये प्रेमाचे, आनंदाचे, कौतुकाचे रंग भरणारे आमचे आईबाबा हवे आहेत. पुन्हा एकदा सॉरी आईबाबा. आईबाबा रियांशच्या वाढदिवसाला गेले आहेत हे तिच्या लक्षात आलं. तेवढ्यात तिच्या मोबाईलवर विहंगाचा फोन आला. अगं रिया, आईबाबा दोघेच शर्वरीच्या घरी का गेले?
मी गाडी घेऊन घरी येतच होतो. आपण चौघे गेलो असतो ना. पण ठीक आहे, तू तयार हो, मी 5 मिनिटातच आलो, आपण निघू. त्यावेळेस ती विहंगला काही बोलू शकली नाही. ती तयार झाली आणि दोघेही निघाले. गाडीत बसताना मागच्या रिकाम्या सीट्स पाहून तिचं मन पुन्हा एकदा हेलावलं. मुद्दामूनच ती सासूबाईंनी घेतलेली काठपदराची साडी नेसली. गेल्या गेल्या तिने शर्वरीताईंची भेट घेतली. रियांशला जवळ घेतलं, त्याला गिफ्ट दिलं. आई बाबा बोलले काही नाही, हसले मात्र. मी जरा भाऊजींशी बोलून आलो असं म्हणत विहंग जेव्हा गेला तीच संधी रियाने बरोबर पकडली. ती आईबाबांकडे गेली. आजूबाजूला कोण बसले आहेत कसलीही पर्वा न करता तिने सासूबाईंच्या मांडीवर डोकंच ठेवलं आणि त्यांच्या मांडीत डोकं खुपसून रडू लागली. सॉरी मम्मी, इथे फार बोलता येणार नाही, पण आता काही बोलायचं देखील नाही. तुम्ही फक्त डोक्यावर हात ठेवून माफ केलं असं म्हणा. सासूबाईंच्या डोळ्यातून पण पाणी आलं. लोकांची गडबड आजूबाजूला होती. तिथे काही फार बोलता येणं शक्य नव्हतं. आणि खरंच कधी कधी ना शब्दाविन संवादच जास्त चांगला होतो. त्यांनाही आपल्या काही चुका कळल्या होत्या. सुनेलाही कळल्या होत्या. न झालेलं भांडण गोडीत मिटलं होतं. केक कटिंग झालं, वाढदिवस पार पडला, जेवण झालं आणि मग चौघेही गाडीत जाऊन बसले. विहंगच्या बाजूला रिया, मागे आई बाबा. शर्वरीताई, भाऊजी आणि रियांशने टाटा केला तशी गाडी सुटली. नेहमीप्रमाणे आईंची अखंड बडबड सुरू झाली. आज मजा आली नाही? किती दिवसांनी शर्वरीला भेटलो. तिलाही आपल्या सगळ्यांना भेटून आनंद झाला, नाही का ग रिया? आणि तिला भेटलो. तिलाही आपल्या सगळ्यांना भेटून आनंद झाला, नाही का ग रिया? आणि रिया, तू या काठापदराच्या साडीत किती गोड दिसत होतीस. त्या शर्वरीच्या मावस सासूबाई सारख्या तुझ्याकडेच पाहत होत्या. बाई ग, घरी जाऊन आधी तुझी नजर काढेन. रिया सासूबाईंकडे पाहून छान हसली. आई, तुमचे आशीर्वाद प्रेम असताना कशाला कुणाची नजर लागेल? ती म्हणाली. ते आहेच ग, पण न जाणो माझीच नजर लागली तर? सगळेजण मग हसले. आई, उद्या मस्तपैकी पुरी भाजीचा नाश्ता कर. बरेच दिवस झाले तुझ्या हातची पुरी भाजी खाल्लेली नाही. सासूबाईंनी रियाकडे पाहिलं. हो आई, उद्या पुरी भाजी करूया. आणि मी मदत करेन ना, मलाही शिकता येईल. हसत खेळत प्रवास चालू होता. मगाशी येताना ते दोघेच होते. तेव्हा मागे असलेली रिकामी स्पेस ओकीबोकी आणि रीती वाटत होती. पण आता मात्र आईबाबांच्या असण्याने ती आनंदाने भरून गेली होती. त्या क्षणी रियाला एक गोष्ट पक्की समजली. संसारात स्पेस तर हवीच, पण ती आनंदाने भरलेली हवी.